मागील अनेक दिवसांपासून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे बंधू एकत्र येणार अशा चर्चा सुरू आहेत. मात्र दुसरीकडे दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये द्वंद्व सुरू झालाय. ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेल्या भूमिकेनंतर मनसेकडून काही सवाल उपस्थित करण्यात आले होते. तसंच युतीच्या मुद्द्यावरून संदीप देशपांडेंनी संजय राऊतांच्यावर जोरदार टीका केली आहे. बघूया. ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चांनंतर दोन्ही पक्षातील नेत्यांची मनं जुळल्याची चित्र होती. मात्र याच युतीच्या चर्चांवरून संदीप देशपांडे आणि संजय राऊतांमध्ये वाकयुद्ध रंगलंय. मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या युतीवरून संदीप देशपांडेंनी राऊतांवर टीकास्त्र डागलाय. ताटातल्या चमच्यांनी चमच्यांचं काम करावं असा खोचक टोला देशपांडेंनी राऊतांना लगावलाय. दरम्यान यावरून संजय राऊतांनी देखील संदीप देशपांडेंना खडसावलंय. विश्वप्रवक्ते असं म्हणाले की आम्हाला प्रश्न कोणी विचारू नये. गल्लीवरनं दिल्लीपर्यंत प्रश्न विचारांनी आम्हाला सल्ले देऊ नये की आम्ही कोणाला प्रश्न विचारायचे आणि काय विचारायचे. ताटातले जे चमचे असतात ना, त्यांनी चमच्याचंच काम करावं. त्यांनी बाहेर येऊन घास भरवण्याचा प्रयत्न आम्हाला करू नये. असं आहे की आत्तापर्यंत शिवसेनेकडनं मनसेची युती करायची असं एकदाही सन्माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणालेले नाहीत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील. हे दोन भाऊच निर्णय घेतील. आज जे बोलतायत ते राजकारणामध्ये फार उशिरा आलेले. ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला मी अनेक वर्ष पाहतो जवळून आणि ओळखतो, म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही. हे माझ्या इतकं कोणालाच माहित नाही. त्यांच्या म्हणण्याला इथे अर्थ नाही. म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच. युती संदर्भात उद्धव ठाकरेंकडून कोणताही प्रस्ताव आला नसल्याचं संदीप देशपांडेंनी म्हटलंय. तसंच राऊतांवरही त्यांनी निशाणा साधला होता. दरम्यान त्यानंतर ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी संदीप देशपांडेंचा समाचार घेतलाय. राज ठाकरेंच्या ताटातले चमचे कोण आहेत असा सवाल उपस्थित करत त्यांनी संदीप देशपांडे यांच्यावर टीका केली. राज ठाकरेंच्या ताटातले चमचे कोण? जर आमच्याकडे चमचे आहेत तर तुमच्याकडे चमचेच नाही. जेवता कसे? राज ठाकरे साहेबांच्या ताटातले चमचे कोण? मग तू बाकीचं बोल. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी युतीसाठी आणखी एक पाऊल पुढे टाकलं होतं. जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. महाराष्ट्राच्या मनात जे आहे तेच मी करणार असं मोठं विधान त्यांनी केलं. मात्र त्यांच्या या विधानावरूनही संदीप देशपांडेंनी टीका केली आहे. 2014च्या विधानसभा निवडणुकीत जनतेच्या मनातलं न ओळखता उद्धव ठाकरे भाजपसोबत का गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केला. आहेत आता बातम्या सगळीकडे चालू आहेत. काय होणार? कसलं नाही होणार का? होणार की नाही होणार कळेल ना. जे यांच्या मनात आहे आणि राज्याच्या मनात आहे तेच मी करेन. पण ते होऊ नये. ते होऊ नये. मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी भेटी घ्यायला लागले. हॉटेलमध्ये भेटतायत. शिवसैनिकांच्या मनात काय आहे, राज्याच्या मनात काय आहे, तर मला असं वाटतं ज्यावेळेला महाबळेश्वरचं अधिवेशन झालं त्यावेळेला सगळ्या शिवसैनिकांच्या मनात होतं की राजसाहेब ठाकरे हेच कार्याध्यक्ष झाले पाहिजेत. पण ते झाले नाही जे शिवसैनिकांच्या मनात होतं ते. 2014ला विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला भारतीय जनता पक्षाच्या विरोधात म्हणून शिवसेनेला मतदान करून लोकांनी त्यांचे 63 आमदार दिले. पण लोकांच्या मनातलं न ओळखता पुन्हा त्याच भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन उद्धव ठाकरे बसले. 2019च्या विधानसभेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेनी सत्ता स्थापन करावी यासाठी लोकांनी मॅन्डेट दिलं. पण ते लोकांच्या मनातलं न ओळखता उद्धव ठाकरे जाऊन शरद पवार साहेबांच्या मांडीवर बसले. मनसेसोबत युती करण्यासाठी ठाकरेंची शिवसेना कमालीची सकारात्मक आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून युती संदर्भात सकारात्मक विधानं केली जात आहेत. मात्र दुसरीकडे मनसेकडून दुरावा निर्माण करणारी विधानं सुरू असल्याची चर्चा आहे. याचं कारण आहे 2 दिवसांपूर्वी संदीप देशपांडेंनी उपस्थित केलेले सवाल.
असं आहे की ठीक आहे, मी हे समजू शकतो की तुमच्यावर वेळ वाईट आली आहे आणि त्या वेळेमध्ये तुम्ही विचार करताय की स्वतःचा पक्ष कसा आपण पुढे न्यावा, त्याच्यासाठी म्हणून तुमचे प्रयत्न चालले आहेत. अतिशय सामान्य, त्याच्यात काही वावगं आहे, गैर आहे असं मला म्हणायचं नाही. पण त्याचा तो अर्थ काढून तुम्ही आम्हाला परस्यू करू शकता, आम्हाला प्रेशराईज नाही करू शकत कुठल्या गोष्टीला. ज्या वेळेला त्याचा निर्णय घ्यायचा आहे त्यावेळेला योग्य तो वेळी राज ठाकरे घेतील. तुम्ही आत्ता अशा प्रकारे आम्हाला प्रेशराईज करण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. युतीसाठी राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टाळी दिली. दरम्यान यानंतर उद्धव ठाकरेंनी वारंवार सकारात्मक भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरेंसोबत त्यांचे नेतेही सकारात्मक दिसत आहेत. मात्र दुसरीकडे मनसे नेत्यांच्या भूमिकेमुळे ठाकरे बंधूंच्या युतीला ब्रेक लागलाय का अशी चर्चा आता सुरू झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.